विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण साहित्यांची लक्षणे हा घटक पाहत आहोत. भारतीय अभ्यासकांनी जी साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत त्यामध्ये 5व्या लक्षणांचा विचार आपण करत आहोत, तो म्हणजे ध्वनी विचार. आनंदवर्धन यांनी ध्वनी विचाराच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. त्यांनी ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे असे मत प्रतिपादन करून शब्दांच्या ज्या 3 शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या 3 शब्दशक्तीपैकी व्यंजना ही जी शब्दशक्ती आहे त्यातून सूचित होणारा अर्थ हा व्यंगार्थ किंवा ध्वन्यार्थ असतो आणि तो काव्याशी अतिशय जवळचा आहे. हे सांगत असताना त्यांनी उदाहरणाच्या माध्यमातून इथे सूचित केलेलं आहे. 5 वाजले असे म्हटल्यानंतर नववधू, वृद्ध, ब्राह्मण, चोर, गुराखी यांच्या मनामध्ये जे विचार निर्माण होतात आणि त्यातून त्यांची पुढे कोणती कृती करायची आहे या संदर्भातील विचारही त्यांच्या मनामध्ये सुरू होतात. म्हणून 5 वाजे म्हटल्यानंतर हे वाक्य ऐकणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तीच्या मनामध्ये मुख्यार्थाबरोबरच वरीलप्रमाणे भिन्न भिन्न अर्थ सूचित होतात. काव्यामध्ये अशा भिन्न भिन्न अर्थाची सूचना मिळत असते. कवितेमधून किंवा काव्यामधून कवी देखील जेव्हा आपले विचार काव्याच्या माध्यमातून आविष्कृत करत असतो तेव्हा त्याला देखील हाच अर्थ अभिप्रेत असतो. जो त्याला सुचवायचा आहे तो अर्थ वाचकापर्यंत पोहोचला पाहिजे, पण यासाठी वाचक देखील कवीप्रमाणेच प्रतिभासंपन्न असावा लागतो. कारण कवीला जो भाग सांगायचा आहे किंवा ज्या विषयावर आपले विचार प्रकट करायचे आहेत त्या दृष्टिकोनातूनच रसिकाने देखील किंवा वाचकाने देखील त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेणं अतिशय आवश्यक असतं. यासाठी रसिक देखील किंवा वाचक देखील प्रतिभासंपन्न असणं अतिशय आवश्यक असतं. काव्यामध्ये अशा भिन्न भिन्न अर्थांची सूचना मिळत असते. त्यासाठी रसिक जाणकार असावा लागतो. म्हणून रसिक हा देखील अतिशय जाणकार असणं गरजेचं आहे, प्रतिभासंपन्न असणं गरजेचं आहे. कारण कवीला अभिप्रेत असणारा अर्थ किंवा कवीला जे सुचवायचं आहे किंवा कवीला जे सांगायचं आहे त्याच पद्धतीने त्याचा अर्थ लावणं अतिशय आवश्यक आहे. कारण आपण या ठिकाणी पाहिलं की वरील जे उदाहरण दिलेलं होतं की ब्राह्मण असेल, नववधू असेल, वृद्ध असेल, गुराखी असेल किंवा चोर असेल. चोराच्या मनामध्ये काय आहे हे गुराख्याला समजू शकणार नाही आणि गुराख्याच्या मनामध्ये काय आहे हे चोराला समजू शकणार नाही. हे प्रत्येकाचे आपापले दैनंदिन कर्म आहे, त्या पद्धतीने ते त्या संदर्भामध्ये विचार करतात आणि कृती करण्याचा प्रयत्न करतात. आणि साहित्यामध्ये देखील हा ध्वन्यार्थ अतिशय महत्त्वाचा असतो, व्यंगार्थ अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी आस्वादक किंवा रसिक हा देखील जाणकार असावा लागतो, प्रतिभासंपन्न असावा लागतो. त्याच वेळी कवीला जे सांगायचं आहे ते रसिकापर्यंत पोहोचू शकतं. कारण ध्वनी विचारामध्ये ध्वन्यार्थातून सूचित होणारा अर्थ हा वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. म्हणून काव्यामधून कवीला जे सांगायचं आहे त्यातून देखील भिन्न भिन्न अर्थाची सूचना मिळत असते आणि त्यासाठी रसिक देखील जाणकार असावा लागतो. कवीचे म्हणणे रसिकाला कल्पनेने समजून घ्यायचे असते. एखादा कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून जो विचार मांडतो आहे तो विचार रसिकाला कल्पनेने म्हणजे त्या आशयाशी एकरूप होऊन, त्या विषयाशी एकरूप होऊन तो भाग कवीला जो सांगायचा आहे तो रसिकाने, जो आस्वादक आहे किंवा जो वाचक आहे त्यांनी कल्पनेने समजून घ्यायचे असते. अभिधा व लक्षणा यांचे कार्य करून थांबल्यावर व्यंजनाचे कार्य सुरू होते. म्हणजे अभिधा लक्षणा, अभिधा शब्दशक्ती, लक्षणा शब्दशक्ती यांचं कार्य संपल्यानंतर शब्दांची जी तिसरी शक्ती आहे व्यंजना, या शब्दशक्तीचं काम सुरू होतं. कारण अभिधा आणि लक्षणा
यांच्यापासून सूचित होणारे अर्थ हे वेगळे अर्थ आहेत आणि व्यंजना शब्दशक्तीपासून सूचित होणारे अर्थ हे या ठिकाणी वेगळे आहेत. म्हणून व्यंजना शब्दशक्तीचं जे काम आहे हे अभिधा आणि लक्षणा या दोन्ही शब्द या शब्दशक्तीला देखील महत्त्वाचं स्थान आहे. अभिधा आणि लक्षणा म्हणजे तिन्ही शक्ती साहित्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. पण काव्यामधून जेव्हा अभिधा आणि लक्षणा या शब्दशक्तीचं काम संपतं त्या पुढे काम व्यंजना या शब्दशक्तीचं सुरू होत असतं, हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अभिधा व लक्षणा यांचे कार्य करून थांबल्यावर व्यंजनेचे कार्य सुरू होते. व्यंजनेने सूचित हा अर्थ कधी अलंकार तर कधी वस्तुध्वनीच्या रूपाने व्यक्त होतो. तो अर्थ रसध्वनीतूनही व्यक्त होतो. मात्र रसध्वनी मुख्यार्थातून कधीच प्रकट होत नाही. हा रसध्वनी समजण्यासाठी रसिक प्रतिभासंपन्न असावा लागतो. म्हणून व्यंजनेने सूचित होणारा अर्थ हा कधी अलंकार रूपातून असू शकतो, कधी वस्तुध्वनीच्या रूपाने होत असतो, कधी कधी तो रसातून देखील व्यक्त होऊ शकतो. आणि रसध्वनी मुख्यार्थातून कधीच प्रकट होत नाही. हा रसध्वनी समजण्यासाठी रसिक देखील प्रतिभासंपन्न असावा लागतो, असंही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्याजवळ आस्वादक प्रतिभा असेल तरच त्याला संबंधित काव्यातील वेगवेगळे भाव समजू शकतात, अन्यथा त्याला फक्त वरवरचा अर्थ कळतो. जो कवी व्यक्त करू पाहतो आहे, जो कवी आपल्या काव्याच्या माध्यमातून चित्रित करू पाहतो आहे, मांडू पाहतो आहे, वर्णन करू पाहतो आहे, तो अर्थ वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा वाचकांना देखील समजण्यासाठी तो रसिक, तो वाचक, तो जाणकार हा आस्वादक दृष्टिकोनातून समजून घेणारा असला पाहिजे. त्याच्याकडे तेवढी प्रतिभा असली पाहिजे. तो अर्थ समजून घेण्याची कुवत किंवा क्षमता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. आणि यासाठी रसिक देखील प्रतिभा संपन्न असावा लागतो. त्याच्याजवळ आस्वादक प्रतिभा असेल तर त्याला संबंधित काव्यातील वेगवेगळे भाव समजू शकतात, अन्यथा त्याला फक्त वरवरचाच अर्थ कळू शकतो, त्यातून आनंद प्राप्ती होऊ शकत नाही. तर साहित्याचं प्रयोजन काय हा पुढे भाग किंवा दुसरं प्रकरण आहे. त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये हा भाग येईलच. कारण कोणतीही कृती ज्यावेळेस केली जाते तर ती कोणतीही कृती काहीतरी उद्देश समोर ठेवून केली जाते. आपण एखादी साहित्यकृती जेव्हा वाचण्यासाठी घेतो तेव्हा ते साहित्यकृती वाचण्यामागचाही आपलाही उद्देश या ठिकाणी काहीतरी असू शकतो. आणि साहित्याचं सर्वात श्रेष्ठ प्रयोजन हे आनंद प्रयोजन सांगितलेले आहे, ज्याचा विचार आपण घटक क्रमांक 2 किंवा प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण अभ्यासणार आहोत. म्हणून एखाद्या साहित्यिकाने, एखाद्या कवीने किंवा एखाद्या लेखकाने मांडलेले विचार वाचकापर्यंत पोहोचवणे आणि वाचकांना देखील कवीला किंवा लेखकाला जो अर्थ अभिप्रेत आहे तो अभिप्रेत असणारा अर्थ वाचकांना जेव्हा कळेल तेव्हा त्या वाचकांना, रसिकाला देखील त्या ठिकाणी आनंद मिळू शकतो. आणि हा आनंद हा त्याचा वैयक्तिक या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याला जर वरवरचा अर्थ कळला त्यातून पूर्णतः आनंद त्याला मिळू शकणार नाही, आनंद प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून कवी जेव्हा एखादी भावना, एखादा विचार किंवा आपले जे काही अनुभव आहेत ते साहित्याच्या माध्यमातून वर्णन करतो, काव्याच्या माध्यमातून वर्णन करतो, तेव्हा ते वाचकापर्यंत पोहोचवणे अतिशय आवश्यक आहे. आणि वाचकाला देखील तो भाग समजणं अतिशय आवश्यक आहे. कवी सांगतो एक आणि वाचक त्याचा अर्थ जो वेगळा काढत असतील तर ते दोघांचंही समाधान या ठिकाणी होऊ शकणार नाही. कवीला आपण कविता सादर केल्याचं किंवा आपण जे काही विचार मांडलेले आहेत ते वाचकापर्यंत व्यवस्थितपर्यंत जर नाही पोहोचले तर त्याच्याही काव्याला काही अर्थ होऊ शकणार नाही. आणि एखादा रसिक किंवा एखादा वाचक जर त्याचा वरवरचा अर्थ काढत असेल तर त्यालाही त्यातून समाधान मिळणार नाही. म्हणून रसिकाकडे देखील किंवा आस्वादकाकडे देखील, वाचकाकडे देखील प्रतिभा असणे किंवा आस्वादक दृष्टी असणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याला जर वरवरचा जर अर्थ कळला तर त्यातून त्याला पूर्णतः आनंद प्राप्ती होऊ शकत नाही. आणि काव्यामध्ये ध्वन्यार्थामुळेच सौंदर्य प्रतीती येते किंवा सौंदर्य निर्मिती होते, त्याचा आस्वाद घेता येतो.
आणि म्हणूनच आनंदवर्धन हे ध्वनीला काव्याचा आत्मा असं या ठिकाणी म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, आपण ध्वनी विचार या साहित्याच्या लक्षणाच्या संदर्भामध्ये आनंदवर्धन यांनी जे विचार मांडलेले आहेत, कारण आनंदवर्धन यांनी ध्वनी हाच काव्याचा आत्मा मानलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय सविस्तर असे विवेचन साहित्य विचार या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या साहित्याच्या लक्षणांचा विचार आपण केलेला आहे. आतापर्यंत आपण साहित्याचे जे एकूण लक्षणे आहेत त्या एकूण 5 लक्षणांचा विचार केलेला आहे. आणखीनही साहित्याची लक्षणे आहेत. त्यामध्ये रस हे महत्त्वपूर्ण साहित्याचं लक्षण आहे, याचाही विचार आपण करणार आहोत. रस हा काव्याचा आत्मा या आपण ध्वनी विचार हे लक्षण पाहत असताना आनंदवर्धन यांनी ध्वनीला काव्याचा आत्मा मानलेला आहे. तर रस याला देखील काव्याचा आत्मा विश्वनाथ यांनी म्हटलेला आहे. रस या साहित्याच्या लक्षणाच्या संदर्भामध्ये आपण पुढील तासिकेमध्ये विवेचन करणार आहोत. आजपर्यंत आपण अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार, औचित्य विचार आणि ध्वनी विचार या एकूण 5 लक्षणांचा विचार केलेला आहे. जे हे 5ही साहित्याचे लक्षण आहेत ते भारतीय अभ्यासकांनी, संस्कृत अभ्यासकांनी सांगितलेले आहेत. यातील एक लक्षण जे आहे अतिशय महत्त्वाचं, जे रस हा काव्याचा आत्मा आहे, या संदर्भामध्ये विश्वनाथ यांनी जे विचार मांडलेले आहेत त्याचा विचार आपण या पुढील तासिकेमधून आपण करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.